नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय मराठी साहित्य प्रकार कथा या सदरातील जी पहिली कथा आहे शोध या कथेचा शोध या कथेतील स्वाध्याय कृती स्वमत अभिव्यक्ती हे सर्व आपण या एका व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा। चला तर मग सुरुवात करूयात। तर पहिली कृती आहे कारणे लिहा। त्यातील पहिलं आहे अनुनं घर सोडलं कारण, आणि त्याचं उत्तर अनुनं घर सोडलं कारण 5 वर्ष तरी तिला स्वतःची म्हणून जगायची होती। कार्नेलियामध्ये दुसरा आहे जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा असं अनु म्हणाली कारण, आणि उत्तर जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा असं अनु म्हणाली कारण प्रत्येक वस्तूचे घटनेचे व्यक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी तिला तिची स्वतंत्र नजर ही तयार करायची आहे। तिसरा आहे अनुने डॉक्टर व्हावे असे आबांना वाटते कारण, आणि उत्तर अनुने डॉक्टर व्हावे असे आबांना वाटते कारण तिची बुद्धी, तिची कामावरची निष्ठा, तिचा स्टॅमिना तसेच तिच्याकडे डॉक्टर होण्याचं कॅलिबर आहे। आता यामध्ये आपण बघूयात खालील नातेसंबंध लिहा। नातेसंबंधामधील पहिला नातेसंबंध आहे अनु आणि आबा। अनु आणि आबा यांचं काय नातं आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल मुलगी व वडील। दुसरा आहे अनु आणि सुनीता यांच्यामध्ये असलेलं नातं नर्स व रुग्ण। नातेसंबंधामध्ये तिसरा आहे भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर यांच्यामध्ये काय नातं आहे, तर भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर यांच्यामध्ये नातं आहे प्रवासी व टॅक्सीवाला। आता समोर वळूयात। दुसरा आहे कृती करा, आणि त्यातील पहिलं दिलेलं आहे अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी। तर कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी, तर त्या आहेत पहिलं तिला लाभली होती तेवढी बुद्धी, दुसरं शिक्षण परवडण्या इतका पैसा, तिसरं तुफान अभ्यास करण्याची तयारी। अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत। कृती करामधील दुसरी कृती आहे आबाच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये। ते कोणती वैशिष्ट्ये ते बघूयात। तर पहिलं वैशिष्ट्य आहे स्त्री पुरुष समानता पाळणारे। दुसरं वैशिष्ट्य आहे व्यक्तीच्या स्वातंत्र्याची जपवणूक करणारे। तिसरं प्रत्येक वस्तूचे व्यक्तीचे घटनेचे मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्र नजर हवी असं मानणारे। हे काही वैशिष्ट्ये आहेत आबांच्या व्यक्तिमत्वाची। आता तिसरं आहे अनुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारातून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यातील फरक स्पष्ट करा। त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल। आपण एका कॉलममध्ये डॉक्टरचा पेशा आणि दुसऱ्या कॉलममध्ये नर्सचा पेशा आणि त्या संबंधीचे मुद्दे मांडूयात। तर डॉक्टरचा पेशा यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला मांडता येईल की डॉक्टर तुलनेने कमी महत्त्वाचा असतो।
आणि नर्सच्या पेशामध्ये नर्स तुलनेने अधिक महत्त्वाची असते. दुसरं, डॉक्टर होणे तुलनेने सोपे आहे, तर नर्समध्ये नर्स होणे तुलनेने कठीण आहे. तिसरं, डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग फार मोठा असतो आणि नर्सच्या पेशात मनाचा भाग हा मोठा असतो. डॉक्टरी पेशात इकडे ज्ञानाचा भाग मोठा असतो, तर नर्सच्या पेशामध्ये मनाचा भाग मोठा असतो. असं अनुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारातून डॉक्टरचा पेशा आणि नर्सच्या पेशामधील फरक स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिलं, घर सोडण्याचा अनुचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आणि त्याचं उत्तर, प्रत्येकाला स्वतःचा मेंदू मिळालेला असतो, तरी अनुच्या मते माणसे परंपरेने कुणाच्या ना कुणाच्या कलाने चालण्याची सवय लावून घेतात. जन्मल्यापासून आईवडिलाचा आधार घेतात. यामुळे माणसे कधीच स्वतःचे अस्तित्व स्थापित करू शकत नाहीत व जगाकडे पाहण्याची स्वतंत्र नजर गमावून बसतात. अनुला ही गोष्ट मान्य नसल्याने तिला स्वतःच्या नजरेने सगळंच पाहायचं होतं. हे सगळे प्राप्त व्हावे यासाठी 5 वर्ष स्वतंत्र राहण्याचा प्रयोग तिला करायचा होता. त्या अनुभवातून ती नवे काहीतरी स्थापन करू पाहत होती. घर सोडण्यामागे तिच्या मनात हा सगळा विचार होता. यानंतरचा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न, अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे ते थोडक्यात स्पष्ट करा. आणि याचं उत्तर, अनुला स्वतःला जीवनाचे प्रत्यक्ष अनुभव घ्यायचे होते. तिला समाज परिपूर्ण समजून घ्यायचा होता. त्यामुळे तिने स्वतः समाजाच्या व्यवहारात उतरायचे असे ठरवले. सर्व काही तिला स्वतःच्या बुद्धीने करण्याची संधी पाहिजे होती. आपल्या व्यवहारात तिला कोणाचीही मदत नको होती. कोणाच्या विचारांचे प्रतिबिंब नको होते. नोकरी केल्यामुळे आपण समाजात मिसळू असे तिला वाटत होते. त्यामुळे तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतल्यावर विचारपूर्वक नर्सचा पेशा निवडला. इस्पितळ व रुग्ण यांच्या जगात सुखदुःख खऱ्या स्वरूपात भेटत असतात. तिथेच खरा माणूस कळून जीवनाचे खरे दर्शन घडते असे तिचे मत होते. नर्स रुग्णाच्या भावजीवनापर्यंत पोहोचते. ती रुग्णांचा ताप, मनस्ताप या दोन्हींचे निवारण करते. म्हणूनच तिच्या मते समाज समजून घेण्यासाठी नर्सची नोकरी करणे आवश्यक आहे व हाच योग्य मार्ग आहे. यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा. आणि त्या प्रसंगाचे वर्णन उत्तरामध्ये आपल्याला असं लिहिता येईल, या कथेमध्ये प्रत्येक प्रसंग उत्सुकता ताणून वाचकाला पुढे घेऊन जातो. यामध्ये सर्वच प्रसंग मोठ्या कुशलतेने रचलेले आहेत. त्यातल्या पहिल्या प्रसंगात तर उत्कंठा ही
शिगोशिक भरली आहे. या कथेमध्ये पहिलेच वाक्य वाचकांची पकड घेते. कथानिवेदक स्वतःच्या व पत्नीच्या वतीने शरणागती स्वीकारून अनुची माफी मागावी तशी माफी मागतो. त्याच्या मनाची अत्यंत अगतिक भावना दिसून येते. येथे वाचकाच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न उभे राहतात. जसे की काय केले असेल, या दोघांनी काय केले असेल, इतकी मिन्नतवारी करून माफी मागावी असे काय घडले असेल, या तिघांचे एकमेकाशी नाते तरी कोणते असावे. कथेच्या सुरुवातीला अनु त्या दोघांची मुलगी आहे असे वाचकाला वाटायचे. तिचे जेवण झाले तरी ती पात्रावर तशीच बसून होती. एवढी कोणती मोठी आपत्ती कोसळली असेल. तिचे उद्गार हे दोघांच्याही जिव्हारी लागतात. पुढे वाचल्यावर अनु त्यांची मुलगी नाहीच हे लक्षात येते. साधारणपणे त्रयस्थांशी आपण टोकाचे वागत नाही. अशा प्रकारे वाचकांची उत्कंठा सतत टिकवून ठेवण्याचे फार मोठे कौशल्य या ठिकाणी दिसून येते. यातील चौथा प्रश्न आहे, कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा. आणि त्याचं उत्तर, या कथेमधला एक प्रसंग मला खूप महत्त्वाचा वाटतो. तो संपूर्ण कथेला कलाटणी देतो. तसे तर या कथेत पावलापावलावर कलाटणी देणारे प्रसंग आहेत. भर मध्यरात्री कथानिवेदक मुक्ता आणि भिड्यांना भेटण्यासाठी निघाले. वाचकाला वाटते आता काय तो सोक्षमोक्ष लागेल. ती नोट भिड्याकडे असली आणि मिळाली तर सर्व प्रश्न मिटतील व टॅक्सीवाल्याकडे असली तर शोध येथेच थांबेल. मात्र यातील काहीच घडत नाही. वाचकाच्या कल्पनेतही नसलेले या ठिकाणी घडते. भिड्यांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस येतो. या अपघाताने कल्पना नसलेल्या घटना घडतात. नोट मिळते. टॅक्सी ड्रायव्हरचे या सर्वांशी भावनिक नाते तयार होते. नोट मिळाल्याने नोटेचा इतिहास कळतो. त्या मुलीच्या आजारपणाचे हृदयद्रावक दर्शन घडते. अनु त्या मुलीच्या कुटुंबियाशी मनाने जोडली जाते. अखेर हे स्पष्ट होते की टॅक्सी ड्रायव्हर हे त्या मुलीचे वडील आहेत. जे पाचवा प्रश्न आहे, तुमच्या शब्दात माहिती लिहा. आणि त्यातील अ आहे, भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी. आणि त्याचं उत्तर, भिडे दाम्पत्य सामाजिक बांधिलकीचे पालन करणारे होते. हे दाम्पत्य सरळ साध्या वृत्तीचे, लबाड्या न करणारे, चांगल्या वृत्तीचे असून ते निष्कपटी व निश्चल वृत्तीचे होते. ते परळहून लॅमिंग्टन पोलीस स्टेशनजवळ टॅक्सीने यायला निघाले. रात्री 12-12:30 वाजण्याची वेळ. दुर्दैवाने त्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. त्याला खूप इजा झाल्यामुळे तो जगणे अशक्य होते. या प्रसंगात यामुळे टॅक्सीवाल्याला जबर शिक्षा झाली असती. त्यामुळे त्याचे आयुष्य खूप मोठे नुकसान झाले असते. टॅक्सीवाल्याचा सालसपणा, सज्जनपणा भिड्यांना खूप भावला. त्या टॅक्सीवाल्याची चूक नव्हती. साधारणपणे टॅक्सीवाल्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता आणि कुणीही त्याला मदत केली नसती. सर्व लोक टॅक्सीवाल्याला तुच्छ व
शूद्र समजले असते. अशा वातावरणात भिडे दाम्पत्यांनी खूप चांगले काम केले. मध्यरात्र उलटून गेलेली होती. मृत्यू संबंधातील केसमध्ये कोणीही जवळपास जायलाही तयार होत नाही. भिडे स्वतःहून तयार झाले. पोलीस स्टेशनला हेलपाटे घ्यावे लागतात, तरीही भिड्यांनी टॅक्सीवाल्यालाच मदत केली. त्यांच्या साक्षीमुळे तो प्रचंड मोठ्या संकटातून वाचला होता. गरिबांना, सज्जनांना मदत करण्याची ही वृत्ती त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवते. त्यानंतर आहे टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभाव विशेष. याबद्दल माहिती लिहूयात. टॅक्सी ड्रायव्हर हा साधा, सालस व प्रामाणिक वृत्तीचा माणूस होता. दिवसभर टॅक्सी चालवीत असे आणि वेळ पडली तर रात्रीसुद्धा तो टॅक्सी चालवायचा. त्याने नुकतेच हे काम हाती घेतले होते. दिवसभर जेवायला न मिळाल्याने मध्यरात्री त्याने उसळपाव खाल्ली. याप्रमाणे खूप काळजीने व कष्टाने काम करायचा. आपल्या पेशाला समाजात मान नसल्याने, त्यामुळे समाजात आपल्याला प्रतिष्ठा मिळत नाही याचीसुद्धा त्याला जाणीव होती. म्हणून अपघातात त्याच्या बाजूनं साक्ष द्यायला भिडे हे आल्यामुळे त्यांच्याविषयी त्याला खूप कृतज्ञता वाटते. जर भिड्यांनी साक्ष दिली नसती तर टॅक्सीवाला आयुष्यातून उठला असता. भिड्यांना त्यांचा चांगुलपणा आवडल्यामुळे म्हणून ते स्वतःहून त्याला मदत करायला गेले. अनु स्वतःची हकीकत सांगत होती, त्यामुळे तो आतून पूर्णपणे खचून गेला. अनु त्या मुलीशी भावनिकतेने बांधली गेल्यामुळे त्याला भरून येते. तो तिच्या मोठेपणाचे कौतुक करतो, पण स्वतः मात्र गलबलून जातो, कारण ती त्याचीच मुलगी होती. अनुशी बोलताना टॅक्सीवाल्याची वैचारिक व भावनिक प्रगल्भता या ठिकाणी दिसून येते. गरीब, कष्टकरी या वर्गातला असूनही त्याची जी प्रगल्भ वैचारिक बैठक आहे ती या ठिकाणी लक्षात येते. यानंतर बोलूयात प्रश्न 6वा, स्वमत. त्यातील आहे, कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा. आणि याचं उत्तर, अनु ही कथेची नायिका आहे. ती इतर मुलींसारखी नाही, तर तिच्या व्यक्तिमत्वाचे रसायनच वेगळे आहे. वरवर पाहता ती आपल्याला विक्षिप्त स्वभावाची वाटते. ती स्वतंत्र बुद्धीची असल्यामुळे ती स्वतःच्या विचाराने वागू पाहते. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही. तिचे स्वतंत्र विचार व मते यावर ती ठाम आहे. स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी 5 वर्ष स्वतंत्रपणे जगण्याची ती ठरवते. स्वतंत्र बुद्धीने समाज समजावा व त्यातील माणसांची स्वभाव वैशिष्ट्य कळावीत यासाठी ती सर्व असं ठरवते. आपण जेव्हा घरी राहतो तेव्हा आपल्याला आईवडील, भावंडे, नातेवाईक, मित्र यांच्या आधाराने जगावे लागल्याने आपले स्वतंत्र विचार व मते आपण अंमलात आणू शकत नाही. हे बौद्धिक पारतंत्र्य अनु नाकारते. समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे म्हणून ती नोकरी करायची ठरवते. नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो म्हणून ती नर्स होते. रुग्णांच्या त्रासदायक भावजीवनात
स्वतःसाठी ती स्थान मिळवते. असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व अनु स्वतःसाठी घडवत होती. त्यानंतर सोमतमध्ये दुसरं आहे, 1 रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध महत्त्वाचे वाटतात ते स्पष्ट करा. आणि त्याचं उत्तर, अनुच्या व्यक्तिमत्वामुळे एक वेगळा शोध मला लागला. कोणाच्याही प्रभावाखाली न येता स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवले पाहिजे असा एखाद्याचाच दृष्टिकोन असू शकतो. अनु असा दृष्टिकोन बाळगते. असे नाही तर ती तसे जगायचे ठरवते. डॉक्टर होण्याची पात्रता असूनही ती नर्स होते. स्वतःच्या इच्छेत व बुद्धीने ती तो पेशा निवडते. सामाजिक व आर्थिक दृष्टीने नर्सचा पेशा हा खालचा असतो. तरीही ती सर्व कामे खुशीत व आनंदाने करते. संपूर्ण हॉस्पिटलचे मन जिंकते. आपल्या आवडीचा पेशा स्वीकारल्याने प्रतिष्ठितपणे जगता येते हे अनुकडे बघितल्यानंतर कळते. हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असा शोध आहे. आता मी सुद्धा माझा पेशा स्वतः ठरवणार. त्यानंतर सोमतमध्ये आहे ई, कथेचा शोध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात वटवून द्या. आणि याचे उत्तर, 1 रुपयाच्या नोटेचा शोध ही प्रक्रिया या कथेमध्ये मध्यवर्ती आहे. त्या शोधाभोवतीच संपूर्ण कथा फिरत राहते. कथेच्या आरंभालाच उत्कंठावर्धक प्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे फार मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. त्याचे कारण आहे ते म्हणजे 1 रुपयाची नोट. मग त्या नोटेचा शोध घेण्याचं काम सुरू होते. तो शोध घेण्यासाठी अपरात्री 12:30-1 नंतर कथानिवेदक मुक्ता, अनु बाहेर पडतात. भिड्यांच्या घरी पोहोचतात. भिडे परळहून निघाले तेव्हा वाटेत त्यांच्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो खूप जखमी झाल्यामुळे जिवंत राहणे अशक्य होते. मग हॉस्पिटल, पोलीस स्टेशन अशी वळणे घेत घरी पोहोचते. कोणत्या न कोणत्या प्रकारे ही सर्व माणसे त्या 1 रुपयाच्या नोटीशी भावनिकरित्या जोडले आहेत. रुपयाच्या नोटेच्या शोधाच्या प्रयत्नाला अखेर यश येते. नोट मिळते आणि पुन्हा वेगळीच कलाटणी मिळते. अनुने सर्व हकीकत सांगितल्यावर एका 9-10 वर्षाच्या लहानग्या मुलीच्या मृत्यूशी ती नोट भावनेने जोडली होती हे स्पष्ट होते. मरण पावलेली मुलगी ही टॅक्सीवाल्याचीच होती हे लक्षात आल्याने कथा पूर्ण होते. हरवलेली नोट मिळते. तो शोध घेता घेता अनु टॅक्सीवाल्याच्या निमित्ताने त्या मरण पावलेल्या चिमुरड्या मुलीशी आणखी जोडली जाते. म्हणून शोध हे एक समर्पक शीर्षक आहे. त्यानंतर ई आहे, कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध तुमच्या शब्दात लिहा. आणि त्याचं उत्तर, टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी मरण पावली होती. त्या दुःखात तो बुडालेला होता. अनुला नोट मिळाली. त्या टॅक्सीवाल्या मुलीनेच ती नोट दिली होती. ती नोट निर्जीव असल्यामुळे सापडू शकली. नोटेचा शोध संपला. पण टॅक्सीवाल्याची मुलगी गेलेलीच आहे. ती पुन्हा मिळणे कधीच शक्य नाही. हातातून निसटलेल्या सर्व गोष्टी मिळत नसतात.
हे वास्तव टॅक्सीवाल्याने अनुभवल्याने तो ते बोलूनही दाखवतो. यातून असे सुचवायचे आहे की माणसे एका अतर्क्य गोष्टीच्या शोधाला जुंपलेली असतात. सर्वजण काहीतरी शोधण्याच्या प्रयत्नात असतात. आयुष्य म्हणजे एक शोधयात्राच असते. काही जणांच्या हाती काहीतरी कधीतरी लागते, तर काही जणांचे कायम हात हे रिकामेच राहतात. बहुधा सामान्य, जड, निर्जीव वस्तू आपल्या हाती लागते. पण त्या टॅक्सीवाल्याने मुलगी गमावली होती. त्या टॅक्सीवाल्याचा दोष नव्हता, त्या मुलीचाही दोष नव्हता. ती मुलगी कधीच भेटणार नव्हती. आयुष्य हे असेच आहे. अत्युच्च, चिरंतन असे आपल्या हाती काहीच लागत नाही. माणसाला जणू असा शापच आहे. यानंतर बोलूया 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न आहे अभिव्यक्तीचा. अभिव्यक्तीमध्ये पहिला आहे स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो, त्या क्षणी तो स्वतःची निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. या विधानाबाबत तुमचे विचार लिहा. आणि याचं उत्तर, निसर्गाने प्रत्येक माणसाला स्वतंत्र देह दिला आहे व स्वतंत्र मेंदू पण दिला आहे. आपल्या मनात 2 पावले चालण्याची इच्छा निर्माण झाली की आपला मेंदू कामाला लागतो. आपला मेंदू आपल्या इच्छेप्रमाणे वागतो, आपल्या विचाराने वागत असतो. आपला मेंदू आपल्या ताब्यात आहे. आपण सांगू तसे तो काम करणार. पण इथेच खरा मुद्दा आहे. आपण जो विचार करतो तो आपला स्वतःचा असतो का? आपण काय करतो? आपला मित्र अमुक एका पद्धतीने वागतो म्हणून आपण वागतो. शेजारी जसे करतात तसे आपण करण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी रूढी परंपरेनुसार वागतो. कधीकधी आईवडील व भावंडांच्या विचारानं वागतो. म्हणजेच आपण आपल्या बुद्धीप्रमाणे वागत नाही. म्हणजेच आपण आपल्या मेंदूचा स्वतंत्रपणे वापर करत नाही. त्यामुळे जगाकडे, समाजाकडे स्वतंत्रपणे पाहण्याची नजर आपण हरवून बसतो. एक प्रकारे आपण बौद्धिक गुलामगिरी स्वीकारतो, दुसऱ्याचे गुलाम बनतो. हे बदलण्यासाठी स्वतंत्रपणे चांगला विचार केला पाहिजे व तसं वागलं पाहिजे. आता अभिव्यक्तीमध्ये दुसरी अभिव्यक्ती आहे कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हाला आवडण्याचे व न आवडण्याचे कारण स्पष्ट करा. म्हणजे आवडला असेल तर त्याचीही कारणं लिहा, आवडला नसेल तर त्याचीही कारणं लिहा. तर याचं उत्तर, टॅक्सी ड्रायव्हर हे शोधकथेमध्ये अत्यंत महत्त्वाचे पात्र आहे. ते मला आवडले कारण तो माणूस साधा, सरळ, सालस वृत्तीचा आहे. लबाड्या करणे, दाखवेगिरी करणे हा त्याचा स्वभाव नाही. मनाचा सरळपणा हा त्याचा स्थायी भाव आहे. तो दिवसरात्र टॅक्सी चालवतो. त्याला दुपारी जेवायलाही मिळाले नाही. मध्यरात्री तो उसळपाव खातो. असा माणूस पैशासाठी हपापलेला असला तरी समजून घेता येईल, पण तो स्वभावाने सालस आहे हे त्याच्या वागण्यावरून लक्षात येते. समाजात टॅक्सीवाल्यांना प्रतिष्ठा नाही, सन्मान नाही, म्हणून भिड्यांनी केलेल्या मदतीमुळे तो त्यांचा कृतज्ञ आहे. अनुची हकीकत ऐकल्यानंतर तो ज्या तऱ्हेने व्यक्त झाला त्यावरून त्याची वैचारिक प्रगल्भ वृत्ती
निदर्शनास येते. सर्वसाधारण नर्स रुग्णामध्ये मानसिकदृष्ट्या गुंतत नाही. अनु तशी नाही. अनुचे हे मोठेपण तो ओळखतो. या टॅक्सी ड्रायव्हरसारखी व्यक्ती विरळच असते. म्हणून टॅक्सी ड्रायव्हर ही व्यक्तिरेखा मला या ठिकाणी फार आवडलेली आहे. तर अभिव्यक्तीच्या या पूर्णत्वेबरोबरच शोध या कथेतील स्वाध्याय, कृती, स्वमत, अभिव्यक्ती हे आपण या ठिकाणी पाहिलं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझी व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सूचना असतील, काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या लिहा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत शांततेने ऐकला, पाहिला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.